चंद्रपूर महानगरपालिकेच्या महापौर व उपमहापौर पदग्रहण सोहळ्यात नाट्यमय घडामोडी घडल्या असून भाजपच्या 16 नगरसेवकांनी सभात्याग करत वॉकआउट केल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे। या सोहळ्यात स्थानिक आमदार किशोर जोरगेवार यांची अनुपस्थिती लक्षवेधी ठरली। माजी अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या उपस्थितीत कार्यक्रम पार पडला असला तरी निमंत्रणाच्या मुद्द्यावरून भाजप नगरसेवकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली। गटनेते शेखर शेट्टी आणि माजी शहराध्यक्ष नगरसेवक सुभाष कासनगोट्टुवार यांनी लोकराज्य टीव्ही न्यूजशी बोलताना आमदार किशोर जोरगेवार यांना निमंत्रण न दिल्याचा आरोप केला। याशिवाय नगरसेवकांना शिपायामार्फत निमंत्रण देण्यात आल्याचे सांगत भाजप नगरसेवकांनी हा प्रकार अपमानास्पद असल्याची भूमिका घेतली। या घटनेमुळे महापालिकेच्या नव्या नेतृत्वासमोर समन्वयाचे आव्हान उभे राहिले आहे। महापौर निवडीनंतर मुनगंटीवार जोरगेवार यांच्यातील ओढाताण कायम असल्याच्या चर्चांना या प्रसंगाने अधिकच खतपाणी मिळाले। नक्कीच आपण बघतायत की आपण चंद्रपूर महानगरपालिका इथे आहोत आणि आत्ताच चंद्रपूर महानगरपालिकेच्या निकालानंतर महापौर पद आणि उपमहापौर एकंदरीत यांची निवड झाली आणि आत्ता आपल्यासोबत गटनेते शेखर शेट्टी आहेत आणि कासम गोटेवार देखील आहेत। काय सांगाल, कारण आत्ता महापौर पदाची जी आहे पदग्रहण झालेलं आहे आणि या पदग्रहणासाठी आमदार सुधीरभाऊ मुनगंटीवार होते, मात्र इथल्या स्थानिक आमदारांना वगळलं गेलं की काय, किंवा आपण सगळे जे नगरसेवक इथे आहेत ते सगळे बाजूले होते, काय सांगाल? हमारे भारतीय जनता पार्टी के नेते लोकप्रिय आमदार किशोर जोरगेवार और निवडणूक प्रमुख भी थे, इनको महापौर ने निमंत्रण नहीं दिया, इसलिए हम 16 नगरसेवकों ने वहाँ से वॉकआउट किया। नक्कीच आता पुढे यानंतर आपली काय भूमिका असणार आहे, कारण आता दोन्ही उपमहापौर आणि महापौर पदाचं पदग्रहण झालेलं आहे। एकंदरीत आता पुढचं पाऊल काय असणार आहे? नहीं, आज का जो पदग्रहण था उसमें हमारे आमदार को नहीं बुलाया, इसलिए हम यहाँ से वॉकआउट हुए। इसके बाद साथ में ही हम काम करेंगे सभी नगरसेवक मिलके। नक्कीच आपण बघितलं की खरं तर हे गटनेते होते आणि त्यांनी नाराजी व्यक्त केलेली आहे। इथे वॉकआउट त्यांनी केलेलं आहे। खरं तर 16 नगरसेवक या पदग्रहणाच्या समारंभापासून वंचित राहिलेले आपल्याला पाहायला मिळतात। आपल्यासोबत सुभाष कासमगोटेवार देखील आहेत। काय सांगाल, अनेक प्रश्न कालच सोशल मीडियाच्या माध्यमातून आमदार व्यक्त होताना अनेक आरोप प्रत्यारोप देखील झाले, मात्र इथे आता 16 नगरसेवक आणि आपण सगळे वॉकआउट केल्याची चर्चा आहे, काय सांगा? आमचे चंद्रपूरचे लोकप्रिय आमदार भाजपचे नेते आदरणीय किशोरभाऊ जोरगेवार यांना आज पदग्रहण समारंभाचं निमंत्रण दिलं नसल्यामुळे आम्ही 16 नगरसेवकांनी सभागृहातून सभात्याग केला। आमच्या नगरसेवकांनासुद्धा या महानगरपालिकेच्या शिपायाच्या माध्यमातून आम्हाला निमंत्रण आलं, तरी आम्ही 16 नगरसेवक मान सन्मान घेऊन आम्ही इथे आलो आणि सत्कार करण्याकरता आलो होतो। पण आम्ही जेव्हा माननीय आमदार साहेबांना विचारलं की आपण का बरं नाही आले, तर माननीय आमदार साहेब म्हणाले की मला निमंत्रण नव्हतं। जेव्हा की महानगरपालिका बसवण्यामध्ये सर्वात मोठी भूमिका कोणाची होती, तर किशोरभाऊ जोरगेवार यांची होती, कारण की ते निवडणूक प्रमुख होते आणि सर्व मीडियाला माहीत आहे त्यांनी काय मेहनत घेतली या पूर्ण महानगरपालिका बसवण्यामध्ये, त्यांची अत्यंत महत्त्व होती। जेव्हा त्यांनी 3 दिवस चंद्रपूरला राहून महानगरपालिका बसवली तेव्हा मोठे नेते ते जबलपूरला गेले होते, ही सच्चाई आहे। त्यामुळे किशोरभाऊंचा अपमान कदापि सहन करून घेणार नाही आणि यानंतर सुद्धा सहन करून घेणार नाही। नक्कीच भाऊ, एकंदरीत सुधीर भाऊंना पत्रकार परिषदेमध्ये हा देखील प्रश्न विचारला होता की उपस्थित नव्हते, मात्र त्यांनी सांगितलं की फोनच्या माध्यमातून असेल, वारंवार संपर्क होता आणि सत्ता स्थापनेमध्ये सिंहाचा वाटा असलेला आहे आणि संपूर्ण शहरामध्ये बाप तो बाप रहेगा असेल किंवा किंगमेकरचे असे बॅनर आपल्याला पाहायला मिळतात। आता महापौर पदाच्या पदस्थापनेनंतर त्या कार्यालयात देखील महामहिम राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आणि भारताचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी साहेबांचे फोटो तिथे लागलेले होते आणि मधोमध मोठा फोटो देखील सुधीर भाऊंचा लागलेला आहे, त्या संदर्भात काय? नाही, महामहिम राष्ट्रपती महोदय आदरणीय देवेंद्रजी फडणवीस या देशाचे यशस्वी प्रधानमंत्री आदरणीय नरेंद्रभाई मोदी यांचे फोटो तर आवश्यक आहे, पण स्थानिक नेत्यांचा जेव्हा फोटो द्यायचा विषय आला तेव्हा आदरणीय किशोरभाऊंचा फोटो याकरता आवश्यकता आहे की ज्यांना 1,08,000 मतं विधानसभेत मिळाले, ज्याला जनाधार आहे, जनतेचा जनाधार आहे। 5 निवडणुका भारतीय जनता पक्षाने हरल्यानंतर 6वी निवडणूक किशोरभाऊ जोरगेवारच्या माध्यमातून चंद्रपूरला निवडून आली। या पक्षाचा जो हरण्याचा ग्राफ होता तो आदरणीय किशोरभाऊंच्या माध्यमातून तो थांबला आणि विजयाची संकल्पना आदरणीय किशोरभाऊंच्या विधानसभेपासून सुरुवात झालेली आहे।
नक्कीच आपण बघत असाल की संपूर्ण 16 नगरसेवक आणि शहराध्यक्ष माजी आणि गटनेते देखील आपल्यासोबत आहेत. आजची जी पदग्रहण जो कार्यक्रम समारंभ होता त्या समारंभामध्ये त्यांनी वॉकआउट केलेलं इथे पाहायला मिळतात. आणि खरं तर स्थानिक आमदार किशोर जोरगेवार यांना निमंत्रण नसल्यामुळे त्या या कार्यक्रमासाठी येऊ शकले नाही आणि त्यामुळे आम्ही ह्या सगळा एकंदरीत महापौर निवडणुकीमध्ये सिंहाचा वाटा आमदार किशोरभाऊ जोरगेवार यांचा देखील होत असल्याचं कासम गोटीवार यांच्याकडनं आपल्याला ऐकायला नक्कीच मिळालं असेल. मात्र हा खरा आनंद द्विगुणित करताना कुठेतरी चंद्रपुरात दिसत नाही. म्हणूनच चंद्रपूरच्या विकासाला खरं तर गती मिळणार का की मुनगंटीवार जोरगेवारांच्या वादामध्ये परत चंद्रपूर हा कुठल्या दिशेने जाईल हे खरं सगळं लक्ष चंद्रपूरकरांचं याकडे लागलेलं असेल. पदग्रहण सोहळ्याला स्थानिक आमदार किशोर जोरगेवार अनुपस्थित होते आणि 16ही नगरसेवकांनी सभात्याग करून खरं तर या पदग्रहण सोहळ्यामध्ये अनुपस्थिती दर्शवलेली आहे आणि नाराज देखील होते. त्यांनी लोकराज्य टीव्हीच्या माध्यमातून त्यांनी सांगितलेलं आहे की आपल्याकडनं निमंत्रण खरं तर गेलं नाही. एक प्रशासकीय उपमहापौर म्हणून या संबंधाने आपल्याला काय माहिती आहे? याबद्दल आपण सविस्तर माहिती आमच्या ज्या महापौर आहेत त्यांना तुम्ही आपण हा प्रश्न विचारू शकता. स्थानिक आमदार किशोर जोरगेवार यांना निमंत्रण नसल्याचं चर्चा देखील सुरू होत आहे. काय आपल्याकडनं पदग्रहणाची निमंत्रण आमदार साहेबांना गेलेलं नाही आहे? आम्ही सगळ्या नगरसेवकांनासुद्धा फोनवर सांगितलं आहे त्यांना आणि त्यांनासुद्धा धन्यवाद देते. त्यांनीसुद्धा मला महापौर म्हणून एक संधी दिली आहे, त्यांचीसुद्धा धन्यवाद करते. परिणामी शहराच्या विकासाला अपेक्षित गती मिळेल का असा प्रश्न नागरिकांमध्ये उपस्थित होत असून पुढील राजकीय घडामोडींकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.